महाराष्ट्रातलं राजकारण प्रत्येक टप्प्यावर वेगळं वळण घेत आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आता काँग्रेसला फुटीचं ग्रहण लागलंय। शरद पवार गटाला नवीन नाव मिळालं असलं तरी शरद पवार पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार अशी चर्चा रंगू लागली आहे। शरद पवार यांची जर काँग्रेसमध्ये वापसी झाली तर काँग्रेसला किती फायदे होऊ शकतात किंवा शरद पवार गटाला काँग्रेसचा किती फायदा होऊ शकतो आणि शरद पवारांसाठी केंद्रातील राजकारणासाठी काँग्रेस कशी महत्वाची आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओद्वारे। नमस्कार, मी सलोनी आणि तुम्ही पाहताय वाय मराठी। राष्ट्रवादी काँग्रेस गटात फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगानं बहुमताच्या आधारे अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बहाल केला। यानंतर शरद पवार गटाची येणाऱ्या भविष्याला घेऊन काय मांडणी होऊ शकते याविषयी चर्चा रंगू लागल्या। शरद पवार गटाकडे सध्या 14 आमदार आणि 4 खासदार आहेत। या सर्वांचं पुनर्वसन करून येत्या निवडणुकीत शरद पवार गटाला आपलं अस्तित्व सिद्ध करावंच लागणार आहे। इतिहास सांगतो की शरद पवार यांनी कधीच हार मानली नाही। 1980 मध्ये पवारांचं महाराष्ट्रातलं सरकार बरखास्त झाल्यावर ते बराच काळ सत्तेपासून दूर आणि विरोधी बाकावर राहिले। पण याच काळात काँग्रेस पक्षात आणि महाराष्ट्रातही बऱ्याच गोष्टी बदलल्या। पंजाब मधल्या अस्थिरतेचा प्रश्न कळीचा बनला आणि शेवटी पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या झाली। देशाची आणि पक्षाची सूत्र राजीव गांधींनी हातात घेतली। काँग्रेसमध्ये राजीव गांधींच्या रूपानं पुढची पिढी तयार होऊ लागली। यावेळी शरद पवार यांना राजीव गांधींनी काँग्रेसमध्ये परत येण्याचं आवाहन केलं। याचा उल्लेख शरद पवारांच्या आत्मचरित्रात आढळतो। महाराष्ट्र आणि काँग्रेसमधल्या काही नेत्यांचा पवार यांच्या परत येण्याला विरोध होता। याच काळात पवारांची लोकसभेतही पहिल्यांदा खासदार म्हणून छोटी इनिंग झाली। जेव्हा ते 1984च्या लोकसभा निवडणुकीत बारामतीतून पहिल्यांदा निवडून आले, पण ते लवकरच महाराष्ट्रात परत आले। राजीव गांधींची इच्छा होतीच, पण इकडं महाराष्ट्रातही काँग्रेसला नेतृत्व हवं होतं, विशेषतः शिवसेनेच्या वाढत्या प्रभावापासून वाचण्यासाठी। राजकीय विश्लेषक नितीन बिरमल यांनी त्यांच्या पुस्तकात सत्ता संघर्षामध्ये लिहिलंय की वसंतदादा पाटील यांचा गट देखील तोपर्यंत नेतृत्वहीन झाला होता। केंद्रीय नेतृत्वाने अंतुले, बाबासाहेब भोसले, निलंगेकर पाटील, शंकरराव चव्हाण यांच्यासारखे महाराष्ट्रभर जनाधार नसलेले मुख्यमंत्री महाराष्ट्राला दिले। त्यामुळे काँग्रेसमध्येही अस्वस्थता होतीच। तेव्हाच समाजवादी काँग्रेसच्याही वाढीच्या मर्यादा स्पष्ट होत होत्या। बिगर काँग्रेसवाद महाराष्ट्रात सत्ता मिळवून देऊ शकत नाही, ही गोष्टही स्पष्ट होत होती। राजीव गांधी यांच्या नेतृत्वाला देशभर प्रतिसाद मिळत होता, त्यामुळे दोन्ही बाजूंना गरज होती हे दिसत होतं। पवारांनी काँग्रेसमध्ये परत जाण्याचा निर्णय घेतला। 1986 साली औरंगाबादमध्ये त्यांनी हा निर्णय जाहीर केला। मुख्यमंत्री पदाची त्यांना फार वाट पाहावी लागली नाही। 1988 मध्ये राजीव गांधी यांनी शंकरराव चव्हाण यांना त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात घेतलं आणि शरद पवार दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। 2024 मध्ये महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा या निवडणुका होणार आहेत। भाजपने शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला फोडून घायाळ केलंय। आता काँग्रेसला या शुक्ल काष्ठातून सुटण्यासाठी शरद पवार महत्वाची भूमिका बजावू शकतात। याशिवाय येत्या निवडणुकीत दोघांची ताकद दुप्पट होऊन निश्चितपणानं त्याचा फायदा जागा वाढण्याच्या रूपात होऊ शकतो। शरद पवारांना चांगला पक्ष मिळू शकतो आणि काँग्रेसला एक आश्वासक आणि जाणतं नेतृत्व मिळू शकतं। काँग्रेसनं शरद पवारांना दिलेली ऑफर आणि त्या ऑफरवरून अनेक चर्चा सुरू असल्याचं कळतंय। पण ह्या चर्चेचं स्वरूप आपल्याला कितपत फायदा होणार ह्या गोष्टीवर त्याचा अंतिम निकाल येईल हे पण तितकंच खरंय। कदाचित येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसचा पंतप्रधानाचा चेहरा शरद पवारही असू शकतात, यावरही आपल्याला शंका नोंदवायला हरकत नाहीये। पण तुम्हाला काय वाटतं, शरद पवार काँग्रेसमध्ये जातील का? आणि जर ते काँग्रेसमध्ये गेले तर तिथे ते आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू शकतील का? हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या वाय मराठी चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।